सध्या भारतात राज्यातील विधानसभा आणि देशाच्या लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. म्हणजेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने मतदान करतील. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे एक देश एक निवडणुकीची परंपरा खंडित झाली. पण आता भाजपा सरकार देशभरात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शन पद्धतीने निवडणुका घेण्याच्या तयारीत आहे. याकरता माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या नेतृत्वाखाली 8 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीतच वन नेशन वन इलेक्शनचा प्रयोग केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या राज्याच्या विधानसभा 6 ते 8 महिन्यानंतर बरखास्त होणार आहेत, अशा राज्याची विधानसभा वेळेपूर्वीच बरखास्त करून लोकसभा निवडणुकीत एकत्रित घेण्याची तयारी केली जात आहे. निवडणूक आयोग संबंधित राज्यातील पक्षाचे बडे नेते यांना वन नेशन वन इलेक्शन पद्धतीने निवडणुकीस तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुका या मागील 2 वर्षांपासून झाल्या नाहीत. अशा राज्यभरातील 22 महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील वन नेशन वन इलेक्शन पद्धतीच्या अंतर्गत होण्याची शंका वर्तवली जात आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या अटी प्रथमच सिंक्रोनाइज कसे करणार, यासाठी काही राज्ये तयार आहेत का? कायदेमंडळाच्या विद्यमान अटी वाढवणे किंवा कमी करणे शक्य होईल का? निवडणुका एकाच वेळी घेतल्यास तर काय होईल? अशा अनेक प्रश्नांची उकल होणे अजून बाकी आहे. शिवाय वन नेशन वन इलेक्शन पद्धतीने देशभरात निवडणुका घेण्याचा निर्णय झालाच तर सुरक्षा आणि मनुष्यबळाच्या संसाधनांची जुळवाजुळव होणार का? शिवाय अशा पद्धतीच्या निवडणुका घेणे निवडणूक आयोगाला व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? देशात एकाच वेळी निवडणुका राबवण्यासाठी राज्यांच्या विधानसभांच्या अटी समक्रमित कराव्या लागतील का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. देशभरात वन नेशन वन इलेक्शन घेण्याअगोदर केंद्रातील सरकारला संविधानाच्या कलम 83, 85, 172, 174 आणि 356 मधील तरतुदींमध्ये सुधारणा केल्याशिवाय लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी होऊ शकत नाहीत. तरी देखील केंद्रातील भाजपा सरकार वन नेशन वन इलेक्शनवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.